कृषी सीड्स कंपनीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपला परिचय द्या थोडक्यात. मी कल्पना बाबासाहेब गावडे, राहणार शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. अच्छा. आपला किती वर्षाचा अनुभव आहे कांद्यामध्ये? किती वर्षापासून आपण कांदा पीक घेतात? मी तसं तर खूप 5 ते 10 वर्षापासून कांदा पिकाचं उत्पादन घेते, परंतु गेल्या वर्षीपासून मी ऋषी सीड्स या कंपनीचे बियाणं कांदा लागवड केलेली आहे. त्यामध्ये मला फरक असा जाणवला की या कंपनीचं बियाणं वापरून उत्पादनामध्ये भरघोस प्रमाणात वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी मी एकूण 30 गुंठे क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली होती. त्यामध्ये मला जवळपास 8 ते 8.5 टन कांदा उत्पादन झालेले आहे. मॅडम, आपण गेल्या वर्षी 30 गुंठ्यामध्ये लागवड केली. आपल्याला साधारणतः 8 ते 8.5 टनापर्यंत उत्पादन झालं. हो. त्या अनुभवातून आपण यावर्षी 3 एकर क्षेत्रावरती लागवड केली. तरी आता ह्या वर्षी तुमचे अपेक्षित उत्पादन 30 ते 35 टनापर्यंत आहे. तर आपण ऋषी सीड्स बियाण्याविषयी शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन करू इच्छिता और आपला सल्ला देऊ इच्छिता? थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना मी सल्ला देऊ इच्छिते की गेल्या वर्षी मी एकूण 30 गुंठ्यामध्ये ऋषी सीड्सचं कांद्याचं उत्पादन घेतलं होतं. त्यामध्ये मला भरघोस उत्पादन मिळालं. त्या अनुभवाच्या आधारावर मी यावर्षी ऋषी सीड्सचे एकूण 3 एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि मला सरासरी उत्पादन 30 ते 35 टनापर्यंत होण्याची शक्यता आहे. तरी या कांद्याच्या उत्पादनामध्ये मला असा अनुभव या कांद्याच्या उत्पादनामध्ये मला असे दिसून आले आहे की या कांद्याची क्वालिटी, रंग, त्याची साठवण क्षमता आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही इतर कंपनीच्या सीड्सच्या बियाण्यापेक्षा चांगल्या प्रकारची आहे. जे मी उत्पादन घेतलं आहे ते तुम्ही माझ्या शेतामध्ये पाहू शकता. हे जे उत्पादन घेतलेलं आहे ते मी एकूण 3 एकर क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे. माझा अनुभव असा आहे की ह्याची इतर कंपन्यांच्या तुलनेत उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे. सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करू इच्छिते की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण ऋषी सीड्स या कांदा उत्पादनाची किमान 1 एकरामध्ये तरी लागवड करून पाहावी. धन्यवाद.